नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। काल आम्ही गेलो होतो मिसळ महोत्सवला। भव्य मिसळ महोत्सव जो होता बोरिवली पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे हा मिसळ महोत्सव जो आहे आयोजित केला गेला होता। कालचा होता शेवटचा दिवस, पण तरी खूप धमालली, खूप गर्दी होती। पहिल्यांदाच मी एवढ्या मिसळीचे प्रकार बघितले। ते तंदुरी मिसळ, माठातली मिसळ, भाजणीचे वडे मिसळ, तंदुरी मिसळ या मिसळ खाऊन बघितल्या। त्या व्यतिरिक्त अजून एक खास स्टॉल होता, तो म्हणजे देवल मिसळ। देवल मिसळ काय तर चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल आणि तुझी माझी रेशीम गाठ फेम स्वाती देवल या जोडप्याचा हा स्टॉल होता, तो म्हणजे देवल मिसळ। आणि त्यांचे जे घरगुती मसाले आहेत ते वापरून ते स्वतः ही मिसळ त्यांनी बनवली होती। त्याचबरोबर होते उकडीचे मोदक। तर आम्ही त्यांच्या स्टॉलवरती गेलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मिसळ आणि मोदक या दोन्हीवरती तावही मारला। विशेष कौतुक म्हणजे हे दोघंही जितक्या प्रेमाने येणाऱ्यांना खाऊ घालत होते मिसळ आणि मोदक, तितक्याच प्रेमाने आणि तितकाच वेळ काढून प्रत्येकासाठी उभं राहून सेल्फी किंवा फोटोजही देत होते। तर थँक्यू सो मच स्वाती आणि तुषार देवल। अजून एका व्यक्तीची आपली भेट झाली आणि ती म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी क्रेझी फूडी रंजिता पाटील। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। चला तर मग फ्रेश बनवत असाल ना? खरंच प्रिझर्वेटिव्ह नाही ना? कारण आम्ही फ्रेश सर्वच विकतो, कारण त्याच्याशिवाय मजा पण नाही आहे। होम डिलिव्हरी पण देतो। गावरान तडका मिसळ आहे इकडे। नमस्कार। माऊली मिसळ आहे, माऊली कॉम्बो मिसळ। बोला नाशिक स्पेशल मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे, रस्सा अनलिमिटेड आहे। मिसळ कोल्हापुरी चुलीवरची माठातली मिसळ आहे। हो आहे अनेक मराठी कलाकारांनी मिसळीचा स्वाद घेतलेला आहे। आणि काळा रस्सा मिसळ आहे, सातपुडा मिसळ, एक मिनिट भाऊ, चार पाव एक्स्ट्रा साइड में करो, फिर
करतो 2 मिनिट. हो पार्सल करून टाक म्हणून. मीडियम स्पायसी सांगते यश, माहिती नाही आपल्याला किती स्पायसी आहे. भरपूर स्पायसी आहे. मीडियम भरपूर स्पायसी. मीडियम स्पायसीच करा. बाबा येतोय. याला चालेल ना का स्पायसी? पाव एक्स्ट्रा घे. परत या मातोश्री मिसळ खायला. जुन्नरची मिसळ. साखरेचे पापड, त्याचप्रमाणे इकडे वडा मिसळ दिसते. आज वेकर मालवणी मिसळ वडे ही सगळ्यात वेगळी मिसळ आपल्याला बघायला मिळते. जनरली आपण मिसळ बरोबर पाव खातो, पण हे बघा इथे तुम्हाला मिसळ बरोबर भाजणीचे वडे आणि स्वीट डिश असं प्रॉपर दिसतंय. दादा, मिसळ बरोबर भाजणीचे वडे हे काय कॉम्बिनेशन? नवीन कन्सेप्ट आहे. पावाबरोबर आपण मिसळ नेहमी खातो, पावाला ऑप्शन म्हणून मिसळ बरोबर वडे ठेवलेले आहे. त्याची टेस्ट पण चिकन झाल्यासारखं फील होते. चला मस्त. आम्ही सोलकढी देतो, गुलाबजाम देतो. अच्छा, म्हणजे पूर्ण तुम्ही एक प्लेट छान सजवून देता. चला, हवा येऊ द्या फेम तुषार देवल यांच्या स्टॉलवर आता आपण आलेलो आहे. आणि देवल मिसळ ही आज आपण टेस्ट नक्कीच करणार आहोत. बरोबर उकडीचे मोदक. किशोर कुमार साहब का ये नगमा, ये गीत है. आणि इथे कापूस. आणि आपला आवडता गोळा. तिखट मिसळ खाल्ल्यानंतर ऑफकोर्स डेझर्ट हवंच. नंतर घेऊ.
ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजूया. खास सामान्य कुटुंबातून एक मुलगी तिने इतकं मोठं यश मिळवलं. दीदी तुला काय वाटतं सगळं हा प्रकार पाहून या ठिकाणी कसं वाटतं तुला? धमाल आणि कमाल, खूप छान वाटलं, आनंद झाला. सगळ्यांनी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात. थँक्यू दीदी. या ठिकाणी छानपैकी आमचं कौतुक केल्याबद्दल तुझं अभिनंदन, आभार. आणि या ठिकाणी वळी आजच्या कार्यक्रमाला ठिकाणी छानपैकी सगळे अनेक मान्यवर मंडळी इथे